नमस्कार. पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे 100 प्रश्न आज आपण घेणार आहोत. असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर पाहूया प्रश्न पहिला. राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न दुसरा. महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न 3. गोसीखुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे वैनगंगा. प्रश्न 4. गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भंडारा. प्रश्न 5. MTDCचा अर्थ काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. प्रश्न 6. भारतातील सर्वात महत्त्वाचे नावासेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रायगड. प्रश्न 7. कोणते शहर महाराष्ट्राचे उपराजधानी म्हणून ओळखले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर. प्रश्न 8. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाबळेश्वर. प्रश्न 9. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सांगली. प्रश्न 10. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमरावती. प्रश्न 11. तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न 12. कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते? तर त्याचं योग्य उत्तर आहे 6. प्रश्न 13. अष्टविनायकाचे कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिद्धटेक. प्रश्न 14. गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रत्नागिरी. प्रश्न 15. महाराष्ट्रात किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 720 किलोमीटर. प्रश्न 16. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे शेकरू. प्रश्न 17. पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न 18. पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अकोला. प्रश्न 19. महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 9. प्रश्न 20. दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गवे. प्रश्न 21. कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे कराड चिपळूण. प्रश्न 22. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर. प्रश्न 23. गोगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमरावती. प्रश्न 24. पाचगणी हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? तर त्याचं योग्य उत्तर आहे सातारा. प्रश्न 25. कोयना या जलाशयाचे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे शिवाजी सागर. प्रश्न 26. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. प्रश्न 27. उस्मानाबाद जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे लातूर. प्रश्न 28. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे औरंगाबाद. प्रश्न 29. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर व नाशिक. प्रश्न 30. प्रादेशिक गहू संशोधन केंद्र कोठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाबळेश्वर. प्रश्न 31. कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1996. प्रश्न 32. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न 33. कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1646 मीटर. प्रश्न 34. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमरावती. प्रश्न 35. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बुलढाणा. प्रश्न 36. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न 37. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची वीज मोठ्या प्रमाणावर निर्माण केली जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे औष्णिक वीज. प्रश्न 38. महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा किल्ल्याचे सध्याचे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रायगड. प्रश्न 39. महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळाने मोठा जिल्हा कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न 40. महाराष्ट्रातील नद्यांचा जलविभाजक म्हणून कोणता पर्वत ओळखला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे सह्याद्री. प्रश्न 41. महाराष्ट्रात सध्या सुमारे किती टक्के क्षेत्र जलसिंचनाखाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 17%. प्रश्न 42. विदर्भाला काय म्हटले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे वऱ्हाड.
प्रश्न 43, भारताचे औद्योगिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई. प्रश्न 44, भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असा कोणता पर्वत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सह्याद्री. प्रश्न 45, सह्याद्री पर्वतास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम घाट. प्रश्न 46, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर कोणतं आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे साल्हेर. प्रश्न 47, टेबल लँड या नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पाचगणी. प्रश्न 48, कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनवाहिनी कोणत्या नदीला म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचगंगा. प्रश्न 49, नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर त्याचं योग्य उत्तर आहे नंदुरबार. प्रश्न 50, गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नाथसागर. प्रश्न 51, कोयना नदीवरील कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे शिवाजी सागर. प्रश्न 52, महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करणारे एकमेव नदी कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे तापी. प्रश्न 53, कोणती नदी खोळघरळीमधून वाहते? तर त्याचं योग्य उत्तर आहे नर्मदा. प्रश्न 54, प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह कुठे गोदावरीस मिळतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे नेवासे. प्रश्न 55, कोकणचे हवामान कसे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सम व दमट. प्रश्न 56, महाराष्ट्र पठारावरील हवामान कसे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे विषम व कोरडे. प्रश्न 57, महाराष्ट्रात उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसास काय म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे आंबेसरी. प्रश्न 58, महाराष्ट्रात वळवाचा पाऊस मुख्यत्वे करून कोणत्या जिल्ह्यात पडतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न 59, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे आंबोली. प्रश्न 60, महाराष्ट्रातील सर्वात अधिक तापमान कोणत्या ठिकाणी असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न 61, वनस्पतींच्या वाढीसाठी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे नायट्रोजन. प्रश्न 62, रेगूर मृदा कोणते पीक घेण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कापूस. प्रश्न 63, कोणत्या मृदेमध्ये ओलावा टिकून धरण्याची क्षमता जास्त असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे काळी मृदा. प्रश्न 64, जांभी मृदा कुठे आढळते? तर त्याचं योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वत. प्रश्न 65, अहिराणी ही भाषा कोणत्या विभागात बोलली जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे खानदेश. प्रश्न 66, महाराष्ट्रामध्ये मगर प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर. प्रश्न 67, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुळेगाव. प्रश्न 68, कोणत्या मृदेस तांबडा रंग प्राप्त होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे आयर्न पेरॉक्साईड. प्रश्न 69, जांभी मृदेत प्रामुख्याने कशाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे फळबाग. प्रश्न 70, आर्द्र पानझडी अरण्यातील प्रमुख वनस्पती कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे सागवान. प्रश्न 71, महाराष्ट्राच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र वने आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 21%. प्रश्न 72, पर्यावरण समतोलाच्या दृष्टीने किती टक्के वनांखाली असणे गरजेचे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 33%. प्रश्न 73, महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनांचे क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न 74, महाराष्ट्रात सर्वात कमी वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात येते? तर त्याचं योग्य उत्तर आहे लातूर. प्रश्न 75, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आगपेटी तयार करण्याचे कारखाने कुठे आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे अंबरनाथ व नागपूर. प्रश्न 76, आगपेटी व काड्यांसाठी कोणत्या वृक्षाचा उपयोग होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे सेमल. प्रश्न 77, चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी सर्वात मोठी कागदाची गिरणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बल्लारपूर. प्रश्न 78, विडी उद्योगासाठी कशाचे पाने वापरतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेंदू आपटा. प्रश्न 79, कुसुम पळस वृक्षापासून काय तयार करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे लाख. प्रश्न 80, मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे वाघ. प्रश्न 81, कातडी कमवण्यासाठी या झाडाची साल वापरतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे हिरडा. प्रश्न 72, कात निर्मितीच्या केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे डहाणू रोड. प्रश्न 83, आधुनिक पद्धतीचे वराह पालन केंद्र कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बोरिवली. प्रश्न 84,
गाईच्या दुधात कशाचे प्रमाण जास्त असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरोटीन. प्रश्न 85, महाराष्ट्रात केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई. प्रश्न 86, महाराष्ट्रातील आधुनिक कत्तलखाना कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे देवनार, मुंबई. प्रश्न 87, गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी कोणते प्रसिद्ध जिल्हे आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे भंडारा व गोंदिया. प्रश्न 88, महाराष्ट्रात सर्वात जास्त जलसिंचनाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न 89, भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र कुठे उभारण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे मांजरी, पुणे. प्रश्न 90, महाराष्ट्रात ऊस उत्पादनात आघाडीचा जिल्हा कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न 91, महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे मोठे औष्णिक विद्युत केंद्र नागपूरजवळ कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोराडी. प्रश्न 92, भारतातील खनिज तेलापैकी 50% उत्पादन कोणत्या तेल क्षेत्रातून मिळते? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई हाय. प्रश्न 93, महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत निर्मितीसाठी कशाचा वापर होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे दगडी कोळसा. प्रश्न 94, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बल्लारपूर. प्रश्न 95, नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उरण, रायगड येथे. प्रश्न 96, महाराष्ट्रातील एकमेव अणुविद्युत केंद्र कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे तारापूर. प्रश्न 97, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणाला म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे इचलकरंजी. प्रश्न 98, महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न 99, देशात सर्वाधिक साखर उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 100, महाराष्ट्रातील तेल शुद्धीकरण कारखाने कोणत्या ठिकाणी आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे तुर्भे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.